नमस्कार, मी हेमंत शेंडे. इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मराठा आरक्षणाबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी अतिशय सकारात्मकपणे सांगितले की मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात आम्ही नेहमी संवेदनशील आणि सकारात्मक होतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने आपण पराभूत झालो. आताही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या संदर्भात कोणाच्याही भूमिकेमध्ये बदल नाही, समानता आहे. या संदर्भामध्ये ते त्यांची भूमिका मांडत असताना सरकार सकारात्मक आहे, समजून घेण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या म्हणजे काय समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की तुमच्याकडचे रेकॉर्ड तपासा, ज्यांच्या संदर्भात नोंदी सापडणार नाही त्याचा पुरावा दिला आणि त्यांच्या नोंदी सरकार दरबारी आहे ना, त्याच्यात नवीन काय म्हणून त्यांचं काही नवीन आपण त्यांना जातीचं प्रमाणपत्र देतो असे प्रश्न नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय. असं निरगुडेंनी सांगितलं का? वडेट्टीवार बोलत नाही, वडेट्टीवार बोलण्याच्या मागची भूमिका आणि कारण समजून घ्या. असं कोणत्याही जजवर कोणताही मंत्री ज्याचा नियुक्तीशी संबंध नाही असा दबाव टाकता येतो का? मला असं वाटतं की बेताल बोलण्यातून आपण आपल्या स्थानाचं महत्त्व हे कमी करतो. नाही, आत्ता आपण आरक्षण केलं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये श्रद्धांजली देत असताना या विषयाची मांडणी करण्यात आली की हा स्टुडिओ एक त्यांचं स्मारक म्हणून आपण घ्यावं आणि त्या दृष्टीने त्या जागेवर आता आपण फक्त फिल्म स्टुडिओसाठी आरक्षण केलं आहे. NCLTमध्ये केस आहे आणि NCLT हा भारत सरकारचीच एक संस्था आहे. यामध्ये या टेंडरमध्ये महाराष्ट्र सरकारने सहभागी व्हावं ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे. आणि हा स्टुडिओ जर आपल्या ताब्यात आला तर या ठिकाणी आपण अतिशय उत्तम ज्या व्यवस्था आहे त्याला अजून विकसित करू आणि मराठी चित्रपट सोबत मराठी सिरियल्ससाठी अतिशय अल्प दरामध्ये ही माहिती तुमच्याकडूनच मी घेतो आहे. आणि म्हणजे जर माझ्यापुरता विषय असेल तर पक्षाने जो जो आदेश दिला तो आजपर्यंत मी स्वीकारला आणि मी पक्षाचा आदेश स्वीकारेन, कारण याच पक्षाने मला आज तुमच्या या पत्रकार परिषदेत उभं राहता येईल एवढं स्थान दिलं आहे. त्यामुळे पक्षाने जो आदेश दिला तो मी स्वीकारेन. उद्या त्यांनी सांगितलं की इतरांसारखं घरी बसा तर घरी बसेन, समाजसेवा करेन. नाही, निर्णयाने आनंद व्हायचा विषयच नाही. जी जबाबदारी आली, योगी अरविंद जे म्हणायचे की जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समजकर करो. जे तुमच्या हातात काम दिलं जाईल ते काम मनापासून करा आणि मनापासून जर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्यामध्ये काम करता येत नाही. आणि सांस्कृतिक कार्य विभाग देताना मग असाच प्रश्न केला. आज मी इतक्या गोष्टी केल्या की सांस्कृतिक कार्य विभागात काम करण्याचं मला समाधान आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे सांगता यावं मग आमच्या राज्यगीतामध्ये. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार.